आपला महबूब बैल मागच्या काही दिवसात आजारीच होता आणि तो आज कव्हर करून त्यांनी ही गाडी केली गुलालाची. महबूब विषयी काय सांगाल? महबूब पुन्हा वर्धन किती लोक बोलत होते हे म्हणजे आजारी असताना तू हाकलू नको, पण मी सर्वांना नकार देऊन मी हीच गाडी हाकलतो. दादा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. दादा सर्व गुढीपाडव्याचा आज गुलाल भेटलाय, तुमच्या मात्याला गुलाल लागलाय गुढीपाडव्याचा, गुलाला विषयी सांगा ना. गुलाला विषय आपल्या गेल्या वर्षी बिन इथेच गुलाल घेतलेला होता आपण ना, आता बिन परत डबल 2 गुलाल आज घेतले आज इथेच. म्हणजे आजचा जो पारंपरिक मानाचं मैदान होता, या मैदानामध्ये मागच्या वर्षी पण तुम्ही गुलाल आणि गुलाल या घेतले. वर्षी पण आलोय त्या वर्षापासून इथं गुलालच आहे आपल्याला. नक्कीच आज आपल्या वर्धनची आणि वर्धन सोबत महबूब आणि आपल्या समोरून रायफल आणि सिकंदरी गाडी होती. गाडी एकदम मैत्रीची होती माहिती. आणि एक चांगली प्रेक्षकांसाठी लढत आणलेली तुम्ही आज. नियोजन कसं झालं आजचं मग? नियोजन आम्ही ते आले विचारायला शरद करायची, तर मी बोललो चला आजूबाजूला आहेत, परत प्रेमाने होत असले तर करूया. बरं चला ठीक आहे, झाली आमची जमली, प्रेमाने जमलेली आहे शरद. नक्कीच ना, कारण आज आजूबाजूला असल्यामुळे आपल्याला बैल आहेत ती पलवायचीच आहे. हा. कारण जर आपण प्रत्येकाचा आजूबाजूला मैत्रीचा संबंध तर आपला असतातच, पण बैल ते पलवणं गरजेचंच आहे. आणि त्याच्यातच आपण बैल पलवतो तर संबंध आपले तसेच बनून राहतात. संबंध तसंच राहणार. प्रेमाने बैला आज येत ना उद्या नाही येत, पण संबंध तसंच ठेवायचं ना. लोकांना मी समजलं पाहिजे आजूबाजूला कशा गाड्या खेळतात ना, कशा प्रेमाने शर्ती करतात बघा. नक्कीच हे दाखवून दिलं आम्ही लोकांना. गाडी आज त्याच आपली जोमानी पळाली जशी पळते तशी. गाडी खूप सुंदर पळाली. आणि ना रायफल आणि सिकंदर या गाडीचं पण जितकं कौतुक करू आपण तितकं कमी. बोलू तेवढं कमीच आहे. घाटावर आज त्यांचं नामांकित नाव आहे, फ्लॅट जिंकलेला आहे, काही खूप बक्षीस मिळवलेला ना, नंबर मध्ये गाडी आहे ती. त्या रायफलला पण ना एक मोठ्या मानाचा मोठा मानकरी असं बोलतात मैदानाचा. हो. आणि तो नाव आज आहे, पण आज इथं आपली गुलालाची गाडी झाली, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आणि याच्याविषयी काय सांगाल आजचं तात्यांचं नियोजन? तात्यांचं नियोजन खूप सुंदर असतं. दरवेळीला खूपच सुंदर नियोजन करतात, असं सर्वांनी करावं. नक्कीच. आणि आपला महबूब बैल मागच्या काही दिवसात आजारीच होता आणि तो आज कव्हर करून त्यांनी ही गाडी केली गुलालाची. महबूब विषयी काय सांगाल? महबूब पुन्हा वर्धन किती लोक बोलत होते हे म्हणजे आजारी असताना तू हाकलू नको, पण मी सर्वांना नकार देऊन मी हीच गाडी हाकलतो. नक्कीच गाडी लागलेली आहे. आणि पण आहे आपण सर्व नंबरामध्ये खेळतो सर्व. नक्कीच आता कोण हार जीत होतो त्याचा काही सांगू शकत नाही. तेच ना, कारण हार आणि जीत ही कधी आपल्या पदरात तर कधी समोरच्या पदरात अशी हार होतात. बिन सण झालीच पाहिजे, माणसाला हार पचवली पाहिजे. नक्कीच. चालेल दादा, धन्यवाद.